विशाल सैल म्हणाले करो अनैसर्गिक संबंध, विरोध केला म्हणून संदीपचा आवाज केला मात्र बंद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची ही घटना बघायची आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामधली. कुसंगतीने अधोगतीला सुरुवात होते आणि एखाद्या व्यसनापायी केलेली संगत आपल्याला आणखी कोणत्या अवैध आणि अनैसर्गिक संबंधात घेऊन जाणार आहे याची मात्र थांगपत्ता लागत नाही. व्यसनामागून व्यसने जडत जातात आणि पाय जास्तच खोलात रुतत जातो. त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही वेळा जीव जातो, पण व्यसनी माणसाला हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अहमदनगर जिल्ह्यातील एका गृहस्थाचे असेच झाले. अवघी 40 पार केलेला हा तरुण दारूच्या व्यसनी होता. त्यातच पत्नीच्या निधनाने तो एकटा पडला होता आणि व्यसनामुळे चांगली नोकरीही सुटली. ना नोकरी, ना संसार, ना बायको, ना मूलबाळ, कशाचीही फिकीर नसलेला तो तरुण अन्य दारुड्यांच्या संगतीमध्ये आला. त्याला 2 तरुणांनी गाठले. हे दोघे अवघे 20-22 वर्षाचे, पण अनैसर्गिक शरीरसंबंधाची विकृती असणारे होते. त्यांनी डाव साधण्याचे ठरवले. त्या गृहस्थाला दारू पाजून निर्जनस्थळी घेऊन गेले आणि जबरदस्तीने करू लागले. त्याने जोरदार विरोध केला असता चिडलेल्या त्या दोघांनी त्याचा जीव मात्र घेतला. तर आपण मागच्या वेळेस अशी एक घटना बघितली होती. त्याच्यामध्ये 2 मुलाची ती घटना होती. एक संबंध ठेवण्यासाठी दुसऱ्या मुलावरती जबरदस्ती करत होता, तर त्या दुसऱ्या मुलाने ह्या जबरदस्ती करणाऱ्याचा खून केला होता. आणि आताच आपल्याला ही घटना बघायची. मात्र 2 जणांनी एकावर बळजबरी केली, दारूच्या नादामध्ये, दारूच्या व्यसनामध्ये धुंद झालेल्या त्याच्यामध्ये. तर त्या दोघांनी याला जबरदस्ती केल्याने यांनी नकार दिला, यांनी विरोध केला त्या गोष्टीला, तर त्या दोघांनी याचा मात्र खून केला. बघूया सविस्तर घटना ही काय घडली, कुठे घडली आणि कसं काय घडली. तर अहमदनगर शहराजवळीलच नागपूरमधील गजानन कॉलनीतील एका छोट्या घरात सुमन कमलाकर शेळके वय 70 या त्यांचा थोरला मुलगा संदीप वय 44 यांच्यासह राहण्यास होत्या. संदीप याची पत्नी 2011 साली आजारपणात मयत झाली होती. त्यांना मूलबाळ वगैरे नाही. संदीप हा कोपरगाव पंचायत समितीत कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे, त्यामुळे त्याचे कामावर फारसे लक्ष नाही. कित्येक वेळा तो कामात दांड्या मारत असतो आणि त्याला 2 वर्षापूर्वी सततच्या गैरहजेरीमुळे नोकरीवरून बडतर्फ केले आहे. मात्र तेव्हापासून तो दारूच्या व्यसनामध्ये जास्त गुंगत चाललेला आहे. बघा मित्रांनो, दारूच्या व्यसनापायी सरकारी नोकरीला असताना तिथून कामावर लक्ष कमी झाल्यामुळे तिथून त्याला काढून देण्यात आले आणि हातची नोकरीही या दारूमुळे गेली. आणि नोकरी गेल्यामुळे जास्त दारू प्यायला लागला आणि दारूच्या आहारी जाऊन अशा एक घटनेपर्यंत तो पोहोचला आणि तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याची आई ही 2 जण नागपूर येथे राहत होते. त्या गावाचं नाव नागपूर होतं बघा. तर येथे 2 मायलेक हे राहत होते. संदीपला त्याचा भाऊ संतोष याने वापरण्यासाठी एक मोबाईल घेऊन दिला होता. मात्र त्याने तो दारूसाठी विकला होता असे त्याने कित्येक वेळा केल्याने सध्या त्याच्याकडे कोणताही मोबाईल नाही. आणि संदीपचा धाकटा भाऊ संतोष वय 42 हा नागपूरजवळीलच नागापूर येथील बोल्लेगाव फाट्याजवळ राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबियासह राहण्यास होता. संतोष हा आदिवासी विकास विभागांतर्गत पाईपलाईन रोडा सवेडा अहमदनगर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात गृहपाल पदावर नोकरीत होता. वयोवृद्ध सुमन शेळके यांच्या 2 मुलांची अशी परिस्थिती होती. थोरला संदीपच्या व्यसनामुळे घरात माणसे कमी असूनही त्यांना नाईलाजास्तव जवळच पण 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहावे लागेल. संतोष हा त्याच्या पत्नी मुलाबाळामध्ये मग्न होता. मात्र आपले कर्तव्य म्हणून अधूनमधून आई व भावाची विचारपूस करत होता. त्याच्या ख्याली खुशाली विचारत होता. पण मात्र 22 फेब्रुवारी गुरुवारी दिवशी घडलं असं की तो 3:30 वाजण्याच्या सुमारास संतोषला त्याच्या आईने फोन करून सांगितले की बाळू म्हणजे संदीप हा 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजल्यापासून घरातून बाहेर गेला असून तो अजून घरी आलेला नाही आहे. तो कुठे गेला आहे याचा शोध घे. आईचा असा फोन आल्याने संतोषने हातातील सर्व कामे सोडून संदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला संदीपचे दारोडे अड्डे आणि त्याचे मित्र त्यांचा ठाव ठिकाणा शोधायला सुरुवात केली. गजानन कॉलनीतील हॉटेल, इतर दारूची ठिकाणं या ठिकाणी संतोषने संदीपची चौकशी केली. तेथील लोकांनी 2 दिवसापासून संदीप त्यांच्याकडे आला नाही असे सांगितले. आणखी दुकानदार व कॉलनीतील लोकांकडे चौकशी केली असता त्यांनीही संदीप 2 दिवसापासून दिसलाच नाही असे सांगितले. संतोषने घरी येऊन आई सुमनबाई हिला संदीप सापडत नसल्याने सांगितले. त्यावर उद्यापर्यंत वाट पाहू आणि नंतर पोलिसात तक्रार देऊ असे त्या दोघांचे ठरले. त्यामुळे आई घरातील तिच्या उद्योगाला लागली आणि संतोष त्यांच्या नोकरीवर निघून गेला.
दिनांक मात्र 23 फेब्रुवारी उजाडला आणि रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास संतोष त्याच्या नोकरीवर होता. त्यावेळी त्याला पोलिसांचा फोन आला की अहमदनगर MIDCत बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीमध्ये एक इसम मृत अवस्थेत पडून असून तो तुमचा भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. तरी आपण खात्री करण्यासाठी येथे या फोन आल्यानंतर आईला पुसटची कल्पना देऊन संतोष पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यावर निघाला. काही वेळातच संतोष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी पोहोचला. अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीला जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी संतोषचा भाऊ संदीप हा मृत अवस्थेत पडला होता. त्याचे डोके व चेहरा दगडाच्या साह्याने चेंदामेंदा केला होता. त्याच्या डोक्याच्या खाली रक्ताचे थारोळे साचले होते. तसेच त्याच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर काळी निळी लालसर उरण दिसत होते. तसेच त्याच्या गळ्याभोवती नायलॉन पट्टीने त्याचा गळा आवळल्यासारखा उरण दिसत होता. MIDC पोलिसांनी घटनास्थळाचा तसेच मृतदेहाचा पंचनामा केला. MIDC पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि यांचे सर्व पथक ॲम्ब्युलन्समधून संदीपला अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. संदीप याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून नायलॉन पट्टीने गळा आवळून व दगडांच्या साह्याने डोक्याचा व चेहऱ्याचा चेंदामेंदा करून त्याला ठारके मारले. अशा फिर्यादीची संतोष कमलाकर शेळके यांनी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पण मात्र 2 दिवसापासून अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीत एका इसमाचा मृतदेह पडून राहतो त्याची खबर कोणाला नसते. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांना घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले. तर LCBचे पोलीस निरीक्षक आहेर हे गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी यांची सर्व टीम घेऊन कामाला लागली आणि तपास सुरू केला आणि पथक नेमून खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचा सूचना देऊन पथकास रवाना केले होते. MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आणि यांची सर्व टीम पथकाने लगेच घटना घडली त्या ठिकाणी आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. 21 फेब्रुवारी 2024 रोजी संदीप शेळके हा विशाल जगताप व सैल पठाण दोघेही राहणार MIDC यांच्यासोबत बऱ्याच वेळापर्यंत देशी दारूच्या दुकानात दारू पीत बसलेला होता अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार MIDCतील पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने विशाल जगताप व सैल पठाण याचा त्यांच्या राहत्या घरी तसेच आजूबाजूस शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा 2 दिवसापासून ते दोघेही घरी नसल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळगावला. पोलीस पथकाने त्या दोघांकडे मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता दोघेही संशयित इसम शहगज मोहल्ला जिल्हा आग्रा वहिनी उत्तर प्रदेश येथे असल्याची खात्री झाली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन संशयिताचा शोध घेतला असता ते दोघेजण मिळून आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे विशाल चिंतामण जगताप वय 22 राहणार चेतना कॉलनी MIDC अहमदनगर व सहील शेख शेरखान पटेल पठाण वय 20 राहणार तेडोळी मळा नागापूर MIDCत अशी सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन अहमदनगर येथे आले आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीत दोघांकडे गुन्ह्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपण संदीप शेळके याचा खून केल्याचे कबूल केले. संदीप शेळके याला गेल्या अनेक वर्षापासून दारूचे व्यसन जडले होते. ते व्यसनापायी त्याला शासकीय नोकरीला मुकावे लागले होते आणि तो आई सुमनबाई हिच्यासोबत नवनागपूर येथे राहत होता. दररोज सकाळ संध्याकाळ देशी दारूच्या अड्ड्यावरून जाऊन येऊ दारू पिणे हा त्याचा एकमेव उद्योग होता. या दारूच्या व्यसनामुळे संदीपची ओळख सैल पठाण आणि विशाल जगताप याच्याशी झाली होती. आता सैल पठाण आणि विशाल जगताप हे मेन खुनी होते, यांच्याशी झाली होती. ते नेहमीच त्याच्याबरोबर दारू प्यायला दारू अड्ड्यावर असायचे. 21 फेब्रुवारी संध्याकाळी संदीप शेळके, विशाल जगताप, सैल पठाण असे सर्वजण नेहमीप्रमाणे दारू प्यायला सोबत बसले. आज त्या दोघांच्या मनात वेगळीच मात्र जाळ शिजत होती. त्यांनी संदीपला जरा जास्तच दारू पाजली. दारू पाजल्यानंतर ते दोघेजण संदीपला घेऊन MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीत पडक्या इमारत घेऊन आल्यावर त्यांनी त्याला अंगावरचे कपडे काढण्याचा जोर जबरदस्तीने प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर त्यांना अनैसर्गिक संमुख करायचा होता. संदीपने त्यांना जास्तच विरोध केल्याने त्यांनी नायलॉन पट्टीने गळा आवळून त्याचा जीव घेतला. त्याची ओळख पटू नये म्हणून दगडाने त्याने डोके आणि तोंड ठेचून काढले होते.
संदीपचा त्यांनी खून केल्यानंतर थोड्या वेळाने त्यांची दारू उतरली होती. मिळेल त्या वाहनाने ते उत्तर प्रदेश येथे पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना दोघांना आग्रा इथून शोधून काढले, नगरमध्ये आणले आणि त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली करून घेतली आणि नंतर न्यायालय कोठडीत त्यांना दाखल केले. आता सध्या ते तुरुंगात आहेत न्यायालयीन कोठडीमध्ये आणि त्यांना योग्य ती न्यायदेवता ही त्यांना शिक्षा देईलच. अशा या स्टोरीचा इथे शेवट होतो मित्रांनो. या अशा घटना आपल्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वाढत चाललेल्या आहेत. या अनैसर्गिक संबंधित आणि पुरुषासोबत अशा घटना होणं म्हणजे ही खूप एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि अशाच घटना हे वाढत चालल्या आहेत. आपण मागच्या वेळेसची घटना बघितली ती 2 मुलांमध्ये, आता ही 40चा एक पुरुष आणि याच्यासोबत अशी घटना ही घडलेली आहे. चांगल्या नोकरीला असताना, चांगल्या सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्या आईला आता उघड्यावर सोडून हा मृत्यूशी गेला आहे. व्यसनापायी हा तिथे गेला, तिथं विरोध केला म्हणून त्यांनी दोघांनी खून केला आणि आता ते दोघेही तुरुंगात जाऊन बसले. हाही आपलं आयुष्य संपवून बसलेला आहे. तर आपल्याला सावध राहायचं मित्रांनो. अशाच काही घटना आपल्या आसपास घडत असतील, घडणार तर आपल्याला लवकरात लवकर योग्य त्या व्यक्तीकडे, त्या माणसांना नेऊन, त्या गुन्हेगारांना नेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन त्याला नीट केलं पाहिजे. आणि अशा काही घटना घडल्या तर तात्काळ पोलिसांमध्ये आपण ही खबर दिली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. आपण थांबूया इथेच आता या स्टोरीला आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण या चॅनलवरती आणत असतो आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधली गुन्हेगारी कमी व्हावी, आपण लोक सगळे सावध आहोत यासाठी या वासनेपायी महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेला चालला आहे आणि याच्यामध्ये खून खराबा हा जास्त वाढत चाललेला आहे. माणसांच्या डोक्यामध्ये एक विकृती तयार होत चाललेली आहे. तर आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्कीच कळवा.